अजित पवार शिरूरमधून विधानसभा लढण्याची शक्यता आहे। बारामतीमधून ही निवडणूक लढणार नाही असे संकेत अजित पवारांनी या आधी सुद्धा अनेकदा दिलेत। त्यामुळे अजित पवार कुठल्या मतदारसंघामधून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। तेव्हा अजित पवार शिरूर मतदारसंघाची निवड करण्याची शक्यता आहे। शिरूरमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजित पवार उभे राहतील अशी एक शक्यता आहे। बारामतीमधून न लढण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, थेट पुण्यामधून जाणून घेऊया आणखी सविस्तर माहिती। अरुण, अजित पवार जर बारामतीतून लढले नाही तर कुठून लढणार याबाबत बरीच उत्सुकता होती। स्वतः अजितदादांनी 2 ते 3 वेळा संकेत दिले होते, मात्र शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडण्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? 2 मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने सांगावे लागतील। त्यातला पहिला म्हणजे की अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत का, आणि त्याविषयी बऱ्याचदा अजित पवारांनी बोलून दाखवलंय, त्याचे संकेत दिले की मला आता यापुढे विधानसभा निवडणूक लढण्यामध्ये रस राहिलेला नाहीये। असं असलं तरी कुठलाही पक्ष म्हटला, राजकीय नेता म्हटला की कार्यकर्त्यांकडून होणारा आग्रह ही एक महत्वाची किंवा महत्वाचा भाग मानला जातो। आणि अशा परिस्थितीत मग अजित पवार जर निवडणूक लढणार असतील, म्हणजे बारामतीतून लढणार नाही मात्र निवडणूक लढणार असतील तर कुठून लढतील अशी शक्यता याविषयी जेव्हा चर्चा सुरू झाली तर अजित पवारांच्या नावापुढे शिरूर या विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहे। आणि त्या अनुषंगाने शिरूरमध्ये गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे तत्कालीन एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट अशोक पवार निवडून आले होते आणि भाजपच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला होता। यावेळी जर तिथे जागा वाटपामध्ये ही जागा भाजपकडून आपल्याकडे स्वतःकडे घ्यायची आणि त्या ठिकाणी अजित पवार यांना उमेदवारी द्यायची अशी एक खेळी खेळली जाऊ शकते। अर्थात आता केवळ चर्चा किंवा शक्यता याच पातळीवरती ही घडामोड म्हणावी लागेल। पुढे काय घडतंय साधारणपणे आठवडाभरात स्पष्ट होईल। ठीक, धन्यवाद अरुण, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा अजित पवार शिरूर मतदारसंघाची निवड करतात का हे बघावं लागणार आहे। सध्या या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत, मात्र आठवडाभरामध्ये या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल।